अब दर्द भी घुटने टेकेगा। सांगोल्यात शहाजी बापू पाटलांच्या कार्यालयावर छापेमारी, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून झाडाझडती। राजधानी दिल्लीच्या थंडीत आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची गरमी, एसआयआरवर वादळी चर्चेची शक्यता, तर 3 आठवडे अधिवेशन चालणार। राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी उद्या मतदान, आज प्रचाराचा शेवटचा दिवस, उमेदवारांना आज रात्री 10 वाजेपर्यंत प्रचाराची मुभा। शेवटच्या दिवशी प्रचार शिगेला, विविध ठिकाणी प्रचार सभा आणि रॅली, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मराठवाड्यात सभांचा धडाका। शेवटपर्यंत मी एकनाथ शिंदेंची साथ सोडणार नाही, प्रसंगी त्यांचा पीए बनायलाही तयार, सिंधुदुर्गच्या सभेत निलेश राणेंचं वक्तव्य। निलेश राणे म्हणजे आमचं खणखणणारं नाणं, सिंधुदुर्गच्या भर सभेत एकनाथ शिंदेंकडून निलेश राणेंवर कौतुकाचा वर्षाव। आठवड्याच्या सुरुवातीलाच मध्य रेल्वे विस्कळीत, कर्जत बदलापूर दरम्यान सुरू असलेल्या कामाचा लोकलला फटका, शेकडो प्रवाशांचे हाल। लातूर बार्शी मार्गावर भीषण अपघात, ट्रक आणि भरधाव कारच्या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू। तामिळनाडूत 2 बसची समोरासमोर टक्कर, अपघातात 11 जणांचा मृत्यू तर 60हून अधिक जण जखमी। नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल सोनिया गांधींचा पाय आणखी खोलात, आर्थिक गैरव्यवहार झाल्यानं दिल्ली ईडब्ल्यूओ कडून गुन्हा दाखल। सांगलीतल्या एकाही आमदाराला मंत्रिपद मिळणार नाही, जयंत पाटलांचं नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांचं सूचक वक्तव्य।